तर नमस्कार मंडळी, सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे आज आम्ही बाळाचे जावळ काढण्याचा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. त्यासाठी आज लवकर उठून गुढी उभारून पूजा करून घेतली. आज सण असल्यामुळे वेळ भेटणार नाही म्हणून काल रात्रीच मी रांगोळी काढून ठेवली होती. बाळाला आजच्या सणाबद्दल महत्त्वही सांगितले. तर जावळ काढणे हा 16 संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार आहे. बाळाचे गर्भातील केस काढून त्याचे आरोग्य आणि बुद्धिमत्ता वाढावी हा त्यामागचा उद्देश. जुन्या परंपरेनुसार मामाने बाळाचे जावळ काढावे ही प्रथा आहे. म्हणून एकदम पारंपरिक पद्धतीने छोटासा एक घरातच कार्यक्रम केला. सर्वात आधी एकमेकांना आहेर करून घेतला. बाळालाही मस्त कपडे घालून तयार केलं. आजच कधी नव्हे ते बाळ सकाळपासून आजारी पडलेलं. त्यामुळे सकाळपासून रडून रडून तो आज नरमलेला. तरी संध्याकाळी कुठेतरी तो थोडा का होईना खेळायला लागलेला. बाळ आजारी पडलं का कुठेच मन लागत नाही. जेव्हा तो खेळू लागला तेव्हा कुठे मनाला शांती मिळाली. आहेर करून झाल्यावरती बाळाला मामाच्या मांडीवर बसून ओवाळून घेतलं. किती सुंदर क्षण आहे ना हा. जावळ काढायच्या आधी मामाने बाळाच्या डोक्यावर खाऊचं पान कापून सुरुवात केली. त्यानंतर मग उजव्या बाजूचे थोडे केस कापले. अशा प्रकारे आज मामाच्या हातून थोडे जावळ काढण्यात आले. आता पूर्ण केस हे आम्ही दुसऱ्या दिवशी काढणार होतो म्हणून आज फक्त थोडेच केस काढले होते. आता वेळ होती ती फोटो काढण्याची आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करण्याची.